नमस्कार मित्रांनो, मधुर मालिका या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नैना तिच्या रूममधून बाहेर येते व थोडी विचारात इकडे तिकडे फिरत असते व मनात विचार करते की ही अंजू इथेच उभी आहे, तिला कुठेतरी पाठवावं लागेल. नैना अंजूला बोलावून घेते व तिला म्हणते, इस्त्रीचे कपडे आले असतील, त्यातून माझ्या साड्या काढ व माझ्या खोलीमध्ये नेऊन ठेव. अंजू तिच्या कामाला लागल्यावर नैनाचा रस्ता मोकळा होतो व ती पटकन सरोजच्या रूममध्ये शिरते. कपाट उघडते व तिथे ठेवलेल्या चाव्याने डावर उघडून पटकन पैसे घेऊन तिच्या पर्समध्ये ठेवते व त्या रूममधून हडबडीमधून निघून स्वतःच्या रूममध्ये जाते. परंतु हे हडबडीमध्ये जाताना तिला रोहिणी पाहते व रोहिणी मनात म्हणते की ही एवढं काय लपवत चालली आहे. रोहिणी मनात म्हणते की मला जाऊन पाहावे लागेल नेमकं काय प्रकरण आहे. नैना तिच्या रूममध्ये पोहोचते व मनात विचार करते की चोरी झालेली कळल्यावर त्यांनी झडती घेतली तर ते माझी पर्स देखील चेक करतील. पर्समध्ये पैसे सापडले तर माझी फजिती होईल. हे पैसे मला कुठेतरी लपवून ठेवावे लागतील व झडती व्हायच्या आधी मला हे पैसे सौरभला नेऊन द्यावे लागतील, जेणेकरून मी गुंतणार नाही. नैना ते पैसे तिच्या कपाटामध्ये कपड्यांच्या आतमध्ये लपवून ठेवते. इकडे कला आणि अद्वैत मिसळ खाण्यासाठी कलाच्या वडिलांच्या दुकानावर आलेले असतात. तर दुसरीकडे रोहिणी मनात विचार करते की नैनाचं नेमकं काय चाललं आहे हे मला कळल्याशिवाय मी शांत बसणार नाही. काही करून नैनाला तिच्या रूममधून बाहेर पाठवावं लागेल. एवढा विचार करून ती अंजूला म्हणते की जा नैनाला बोलावून आण. नैना रोहिणी पुढे येऊन उभी राहते व म्हणते, तुम्ही मला बोलवलं. रोहिणी म्हणते की तू प्रत्येक वेळेस तुझ्या रूममध्येच असते, हे बाळासाठी चांगलं नाही. जा थोडीशी शतपावली करून ये. व अंजूला सांगते की तू ही तिच्यासोबत जा व शतपावली मोज आणि हे रोज करायचं आहे. एवढे बोलून रोहिणी नैना व अंजूला बाहेर काढून देते व स्वतः नैनाच्या रूममध्ये जाते व तिचे कपाट उघडून पाहते व मनात म्हणते की ही नेमकं एवढं काय लपवत होती. तिची पर्स ओपन करून पाहते पण पर्समध्ये तिला काहीही भेटत नाही. ती मनात म्हणते की काहीच तर नाहीये, मग ही काय लपवत होती नेमकं. व ती पर्स ठेवून बाकीचं चेक करायला लागते तेव्हा तिला एक रिपोर्ट हाताला लागतो. ती मनात बोलते की लॅब रिपोर्ट, प्रेग्नन्सी रिपोर्ट असेल बहुतेक. व ती लॅब रिपोर्ट ओपन करून पाहते. लॅब रिपोर्ट ओपन करून पाहता तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती मोठ्याने बोलते की नैना तर प्रेग्नंटच नाहीये व बोलते की एवढं मोठं खोटं. मला वाटलं होतं तू 4 पावलं पुढे असशील, पण तू तर अख्खी उडीच पुढे टाकली आहे. पुढे बोलते की तू माझ्या राहुलला फसवलंय. मी तुला असं सरळ करेल की तू विसरशील तू कोण होतीस आणि काय झाली आहेस. थांब तुझ्याकडे बघतेस. थोडी पुढे जाते व मनात विचार करते की रोहिणी तुला +1चा चान्स तर हवाच होता. हाच तो चान्स आहे. भावनेच्या भरात तू वेडेपणा केलास तर आयता आलेला चान्स हाही जाईल. एकीने चूक केली परंतु दोघींनाही घराबाहेर हाकलण्याचा हाच तो चान्स आहे. व राहुलला फोन करते व रागात म्हणते, राहुल आत्ताच्या आत्ता घरी ये. मला तुझ्यासोबत